गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा विशेषच्या सिरीजमध्ये आपण आजचा हा व्हिडिओ काढणार आहोत. त्यामुळे सर्वात अगोदर गुरूंच्या प्रार्थनेनेच आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात केली. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. गुरुपौर्णिमा ही काही फक्त आध्यात्मिक वंदना नाही, तर या निमित्तानं आपण शिक्षण, लेखन, चित्रकला, मूर्तिकला, गायन, वादन, अभिनय, क्रीडा अशा वेगवेगळ्या सर्व क्षेत्रांमध्ये आपले जे गुरु असतात त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो. प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये साजरा होणारा हा टीचर्स डे कोट्यावधी भाविक प्रत्यक्ष दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांनाच गुरु मानतात. त्यांच्या प्रेरणेने जीवनात वाटचाल करत असतात. स्वामींची आपल्यावरती कृपा राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आपण त्यासाठी सर्वपरीने स्वामींची सेवा आणि कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमेला आपण वेगवेगळे व्रत आणि पूजा करत असतो. त्यातीलच एक उपाय म्हणजे श्री गुरुलीलामृत. या ग्रंथाचं पारायण आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं खंबीरपणे म्हणत श्री स्वामी समर्थ गुरूंप्रमाणे आपल्या पाठीमागे सदैव उभे असतात. अनेकांचे श्रद्धास्थान असलेले दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज हे त्यांची महती सांगावी तितकी कमीच आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भामध्ये ग्रंथसंपदा, स्तोत्र, श्लोक, मंत्र, भावी या सर्वांचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी असलेले त्यांचे ग्रंथ आपण जर नित्यनेमाने पारायण केले तर आपल्याला तात्काळ फळ मिळते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि त्यांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींच्या या लीलांचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे तो म्हणजे श्री गुरुलीलामृत. 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे. 9 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 1:36 आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून 10 जुलै 2025 रोजी उत्तर रात्री 2:06 आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे. गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्यानं या दिवसाचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. तुम्ही जर सप्ताही पारायण सुरू जर केलं असेल तर त्याची सांगता तुम्ही 10 जुलै रोजी करणार आहात. पण जर तुम्ही गुरुलीलामृत पारायणाचं एक दिवसीय पारायण करणार असाल तर ते तुम्ही त्या दिवशी सकाळी सुरू करायचं आहे. कारण की सर्व स्नानादी कार्य झाल्यावरती आपण त्यावेळेस नित्याची देवपूजा करत असतो. गुरुलीलामृत पारायणाची वेळ तुम्ही सर्वात अगोदर निश्चित करा. शुद्ध वस्त्र नेसा, मस्तकी गंध लावा, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे. वडीलधाऱ्यांना वंदन करायचं आहे. नमस्कार करा आणि पारायणाला सुरुवात करा. श्री गुरुलीलामृत या पोथीमध्ये जसं सांगितलं आहे तसं अध्याय पठणामध्ये प्रारंभ करायचा. त्या सर्वात अगोदरच तुम्हाला एक दिवा कायम तेवत ठेवायचा आहे. तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत आणि पोथी वाचून होईच्या पर्यंत तुम्हाला हा दिवा सतत चालू राहावा यासाठी त्याच्यावरती तुम्ही काच देखील कंदिलाची काच वगैरे असते त्याप्रमाणे काच ठेवू शकता, जेणेकरून तो दिवा कायम तेवत राहील. पोथीला अक्षदा, फुलं वाहा, पोथीला धूप दीप दाखवा, मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणाला सुरुवात करा. दुपारच्या भोजनापूर्वी तुम्हाला गुरुलीलामृताचं पारायण हे करायचं आहे हे ध्यानात घ्या. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला करावा लागतो तो संकल्प. नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगत असते ते म्हणजे कोणतंही पारायण करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर त्याचा संकल्प करावाच लागतो. जर संकल्प केला नाही तर त्या पारायण पूर्ती झाली तरीही त्याला काहीही अर्थ राहत नाही. कारण की स्वामींपर्यंत किंवा अन्य कोणत्याही गुरुपर्यंत तुमची ही सेवा तुम्ही संकल्पानुसारच पोचवू शकता. त्याचा अन्य इतर कोणताही मार्ग नाही. त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या हातावरती पाणी घेऊन त्यानंतर त्यावरती अक्षता व्हायच्या आहेत हातामध्ये घेऊन आणि त्याच्यासोबतच तुम्ही तुमचं नाव, दिनांक, तुम्ही ज्या गोष्टीसाठी संकल्प करत आहात ती इच्छापूर्ती किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करत आहात हे स्वामींना सांगून त्या अक्षता स्वामींच्या मूर्तीवरती व्हायच्या आहेत. त्यानंतर तुमचा हा संकल्प जेव्हा पूर्ण होतो तेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि कोणतीही समस्या, अडचण येऊ नये आणि ही तुमचं पारायण निर्विघ्न पार पडावं यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे. हे झाल्यावरती पळीभर हातात घेतलेलं पाणी तुम्हाला तामनात सोडून निर्माल्य आणि हे सर्व पाणी नंतर तुळशीमध्ये टाकायचं आहे. आता त्यानंतर पारायणाची तयारी कशी करायची. श्री गुरुलीलामृत पारायण करताना तुम्हाला चौरंगावरती उत्तम वस्त्र ठेवायचं आहे, जे तुम्ही कदाचित वापरलेलं नसेल तर अधिकच उत्तम. सर्वात प्रथम नवीन असं वस्त्र काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवायची आहे. रांगोळी काढा, समई लावा, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य याची पंचोपचारांनी आपल्या श्रींची पूजा करा. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून त्या पोथीला वंदन करा.
पोथीला धूप दीप दाखवा. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे त्याचं वाचन करा. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव तुमचा असणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळी तुमचं चित्त प्रसन्न असावं. वाचन झाल्यावर तुम्ही स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करा. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करा आणि प्रसाद मनोभावे ग्रहण करा. हे सर्व करत असताना तुम्ही जे शब्दांचा उच्चार करणार आहात त्यामधून तुम्ही चित्तामधून किंवा तुमच्या मनामधून ह्या शब्दांचं उच्चारण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की जर तुमचं चित्त जागेवरच नसेल तर तुमच्या त्या पारायण अर्थात वाचनाला काहीही अर्थ उरत नाही. स्नानोपरांत शुचिर्भूत होऊन तुम्ही श्री गुरु लीलामृत ग्रंथ वाचनाला आरंभ करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवता, कुलदेवता आणि वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची आणि पोथीची पूजा करायची आहे. ग्रंथ पारायण झाल्यावर यथोचित पूजन करायचं. सप्ताहासाठी जर तुम्ही 7 दिवस पारायण करणार असाल तर त्यावेळी देखील तुमचा हा अखंड दीप तेवत राहणं गरजेचं आहे. एकभुक्त राहून ब्रह्मचर्य व्रत पाळायचं आहे. पारायण सांगते प्रित्यर्थ यथाशक्ती दान करा आणि श्री गुरु लीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग्र ठेवा. इतर विचारांना मध्ये येऊ देऊ नका आणि शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करा. पारायण करत असताना भक्तिभावाने वाचन करून सदाचाराने राहावे. स्वामींना नमस्कार करावा आणि त्यांच्या चरित्र कथांचा आशय घेऊन त्यावरती चिंतन आणि मनन करून त्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आता या पारायणाचा तुम्हाला काय लाभ होईल? श्री गुरु लीलामृत पारायणामुळे तुमचे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून तुमची मुक्तता होते. सकारात्मक विचारसरणी तुम्हाला अंगीकारली जाते. भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढून उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. संकटावरती विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता विकसित होते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यामध्ये मदत होतो. स्वामींच्या या ग्रंथाचं पारायण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केले तर तुमच्यावरती स्वामींची कृपा ही कायम आणि अखंड राहते. त्यामुळं दिलेल्या नियमांचं व्यवस्थित पालन करून तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा ही आपल्या श्रींच्या चरणी अर्पण करू शकता. हीच त्यांच्यासाठी दिलेली तुम्ही त्या दिवशीची गुरुदक्षिणा असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जे पारायण करू इच्छितात त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.